नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाठीमागील गळ्याच्या उंचीनुसार आपल्याला कमरेचा टक्स किती घ्यायचा आहे ते सांगणार आहे. तर बघा, बऱ्याच व्हिडिओमध्ये पाठीमागील गळ्याचा टक्स हा 4 इंचावरच घ्यायला सांगतात, पण तसे न करता आपल्याला गळ्याच्या उंचीनुसार टक्समध्ये चेंज करायचे असतात. ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा आणि जे माझ्या व्हिडिओला हाय पॉईंट सुरू झालेले आहेत तेही द्यायला विसरू नका. तर बघा, त्याच्याने काय होईल, ज्या बिगनर्स आपल्या नवीन ताई असतील त्यांच्यापर्यंत माझा व्हिडिओ नक्की पोहोचेल. तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण शोल्डर तुमचे बॉडी मेजरमेंटवरून मोजून घ्यायचे आहेत. सपोज इथे बघा, मी इथे 14 इंच शोल्डर घेतलेले आहेत, त्याचं आपल्याला निम्म करून घ्यायचं आहे 7 इंच. तर बघा, पूर्ण शोल्डरचं जर निम्म आपण करून घेतलं तर ते बोट नेकचं शोल्डर आपल्याला इथं मिळणार आहे. तर इथं 7 इंच भेटलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, याचं 7 इंचावर इथं आपल्याला शोल्डर टाकून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या बॉडी मेजरमेंटवरूनच शोल्डर घ्यायचा आहे आणि त्याचं निम्म टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला मुंडाई इथं 7 इंचावर टाकून घ्यायचं आहे. तर बघा, हे तुम्हाला मी समजण्यासाठी इथं ड्रॉ करून घेत आहे. इथं मुंड्याची लाईन सरळ ओढून घेऊन आपल्याला छातीची घडी आणि 2 इंच किंवा 1.5 इंच शिलाई मार्जिन हे टाकून घ्यायचं आहे. तर आज आपल्याला मुंडा किंवा शोल्डर न बघता पाठीमागील गळ्याच्या उंचीनुसार टक्स पॉईंट किती घ्यायचा आहे ते बघायचं आहे. त्याच्यामुळे आपण हे असंच कुठल्याही साईडचं माप न घेता हे अशा प्रकारे इथं ड्रॉ केलेलं आहे आणि त्याला बघा, आपण मुंड्याचा सेप इथं देऊन घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला पूर्ण शोल्डर आपण टाकून घेतलेले आहे. तर आपली इथं उंची टाकायची राहिली तर इथं उंची टाकून घेते. बघा, 15 इंच सफेद सेंट आहे, किंवा तुमची जर जास्त उंची असेल 16 इंच तर तुम्ही 16 इंच ही सुद्धा इथं करू शकता. पण इथं बघा, समजण्यासाठी मी इथं 15 इंचावर एक लाईन ड्रॉ केलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं गळारुंदी घ्यायची आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं गळारुंदी ठेवू शकता. तर बघा, इथं मी 4 इंच गळारुंदी ठेवलेली आहे. तर इथं आपल्याला गळारुंदी किंवा शोल्डरचा कुठलाच आपल्याला पार्ट इथं मध्ये घ्यायचा नाही. आपल्याला फक्त पाठीमागील गळ्याच्या उंचीनुसार टक्स पॉईंट कमरेचा किती घ्यायचा आहे ते बघायचं आहे. तर बघा, सगळ्या स्टार्टिंगचा गळा आपला हा 1.5 इंचाचा असतो. तर 1.5 इंचाचा आपला हा कॉलरमध्ये जातो. जर तुम्हाला कॉलरचे ब्लाऊज शिवायचे असतील तर 1 किंवा 1.5 इंच ह्यावर आपण गळा टाकून घेत असतो. तर अशा पद्धतीचे जर कॉलरचे तुमचे ब्लाऊज असेल तर आपल्याला टक्स किती घ्यायचा असतो बघा. आपण जो गळ्याचा आपला सेंटर आहे तिथून 4 इंचावर इथं टक्स घ्यायचा आहे. हा 4 इंचाचा टक्स परमनंट आहे. गळ्याचा जो सेंटर आहे तिथून हा 4 इंचाचा टक्स परमनंटली द्यायचा आहे. फक्त आपल्याला उंचीमध्ये याचा बदल करायचा असतो. तर बघा, आता हा 1.5 इंचाचा गळा आहे, तर आपल्याला इथं 6 इंचाचा पूर्ण टक्स टाकून घ्यायचा आहे. तुम्ही 6 इंचाचा जर टक्स टाकला तर तुमचा पाठीमागील पूर्ण पॅक नेक कॉलरमध्ये तयार होईल आणि फिटिंगलाही अगदी व्यवस्थित बसेल. बघा, इथं लिहून घेते. 6 इंचाचा पूर्ण टक्स टाकून घेतला आहे. एक कॉलरचे ब्लाऊज आहे. कॉलरचे ब्लाऊज असेल तर इथं 6 इंचाचाच टक्स टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा, आपला 3 इंचाचा एक गळा होतो. 3 इंचाचा जर गळा असेल आपला किंवा 4 इंचाचा आहे, दोन्ही गळ्यासाठी आपल्याला 3 किंवा 4 इंचाच्या गळ्यासाठी आपल्याला हे टक्स पॉईंट किती घ्यायचा आहे गळा कमरेचा ते बघा. तर हा बोट नेकमध्ये जातो आपला गळा 3 किंवा 4 इंचाचा. तर त्याच्या सगळ्यात आधी आपण 3 इंचावर इथं खून करून घेऊया. तर बघा, इथं 3 इंचाचा गळा इथं ड्रॉ करून घेतलेला आहे आणि याला आपण सिंपलप्रमाणे असा नॉर्मल सेप देऊन घ्यायचा आहे. तर त्याला आपल्याला किती टक्सची उंची घ्यायची आहे ते इथं बघूया. तर बघा, इथं 3 इंच आणि वरचा 1.5 इंच इथं टाकून घेतले. तर आपल्याला टक्सची उंची खाली किती घ्यायची आहे ते बघा. हे 4 इंच आपलं जे आपण सेंटरमधून घेतले आहे ते तसंच ठेवायचं आहे. आता बघा, आपल्याला याचा 5.5 इंचावर टक्स पॉईंट टाकून घ्यायचा आहे. तर गळ्याची उंची तुमची 3 इंच किंवा 4 इंच असेल, 3 ते 4 इंच असेल तर हा बोट नेकमध्ये जातो. तर त्याच्या टक्सची उंची आपल्याला इथं 5.5 इंच टाकून घ्यायची आहे. तर बघा, इथं साईडला मी टाकून घेते. जर बोटनेकचा ब्लाऊज असेल तर बोटनेक ब्लाऊज असेल तर टक्सची उंची ही 5.5 इंच घ्यायची आहे. बघा, बोटनेकची गळ्याची उंची पाठीमागील 3 किंवा 4 इंच असेल तर आपल्याला टक्सची उंची ही 5.5 इंच घ्यायची आहे. तर बघा, इथं 4 इंचाचा गळाही तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवते जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होणार नाही. तर बघा, 3 इंच 4 इंच हा दोन्ही गळे मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेले आहे. इकडल्या साईडला आपण टक्सची उंची ते लिहून घेऊया 5.5 इंच. तर बघा, बोटनेकमध्ये आपले 3 आणि 4 इंच हे 2 गळे असतात. त्याच्यानंतर आपण डिझाईनसाठी जे खाली गळा काढतो 2 इंच गॅप ठेवून किंवा 1-1.5 इंच गॅप ठेवून जो आपण नॉर्मल गळा काढतो, इथं बघा, मी माप न घेता तुम्हाला असेच इथं ड्रॉ करून दाखवते आणि इथे एक गळ्याचा शेप काढून घेते. तर बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही बोटनेकमध्ये खाली एक गळा काढला तर आपल्याला ह्याची उंचीमध्ये चेंज करायचे आहे.
तर याचं बघा आता आपल्याला वरची उंची न मोजता आपल्याला पूर्ण गळ्याची उंची इथं मोजून घ्यायची आहे. तर बघा इथं पूर्ण गळ्याची उंची आपली इथं 11.5 आलेली आहे. त्याप्रमाणे आपल्याला इथं टक्सची उंची घ्यायची आहे. म्हणजे हा डीप नेकमध्ये जातो, म्हणजेच बोट नेक डीप नेक असं सुद्धा म्हणू शकता तुम्ही याला. तर त्याची उंची इथं 2.5 इंचावर घ्यायची आहे. 2.5 इंचावर खूण करून इथं टक्स टाकून घ्यायचा आहे, कारण याची उंची खाली आलेली आहे. तर बघा इथं साईडला टाकून घेते इथं 2.5 इंच. तर इथं बघा बोट नेकमध्ये डीप नेक असे सुद्धा म्हणू शकता, कारण वरती एक बोट नेक आपला झालेला आहे, त्याच्यानंतर खाली आपण जो गळ्याचा आकार देऊन काढलेला आहे तर तो इथं अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा आपले 4 इंचापर्यंत गळ्याचं झालेलं आहे. आता आपल्याला 5च्या पुढं गळ्याचा आकार कसा द्यायचा आहे ते नॉर्मल आपण गळे असतात त्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने कमरेचा टक्स द्यायचा आहे ते बघणार आहोत. तर बघा इथं नॉर्मलप्रमाणे मी 5.5 इंचावर शोल्डर टाकून घेतले आहे आणि 5.5 इंचावर मुंडा टाकून घेतला आहे. तर इथं आपल्याला शोल्डर किंवा गळारून द्यायचं काहीच बघायचं नाही आहे, ते आपल्याला असेच नॉर्मलप्रमाणे टाकून घ्यायचं आहे. तर आता बघा आपण इथं 2.5 इंच गळारुंदी टाकून घेतली आहे. नॉर्मल ही 2.5 इंच 5 इंच गळ्याला सफिशियंट आहे. तर बघा 5 इंचाचा गळा इथं ड्रॉ करून घेतलेला आहे आणि याला हे गोलाकारमध्ये असा थोडासा शेप देऊन घेतला आहे. तर बघा 5 इंच जर आपली गळारुंदी असेल तर आपल्याला कमरेचा टक्स हा 5 इंचावर घ्यायचा आहे. खाली बघा 4 इंचावर आपण टक्स टाकून दोन्ही साईडला अर्धा इंच शिलाई मार्जिन टाकून इथं 5 इंचावर टक्स टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा आता आपल्या इथल्या साईडला 5 इंच इथं लिहून घ्यायचं आहे. टक्सची उंची आपली इथं 5 इंच झालेली आहे. तर बघा हा 5 इंच आणि 6 इंच गळ्यासाठी टक्स आहे. तर तिथं 6 इंचाचा पण गळा तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. 5 आणि 6 इंचाचा जर गळा असेल तर तुमच्या टक्सची खालची उंची ही कमरेची 5 इंचावर टाकून घ्यायची आहे. आता त्याच्यानंतर बघा आपल्याला 6 इंच इथं टाकून घेते. 5 इंच आणि 6 इंच जर गळा असेल तर टक्सची उंची ही 5 इंच टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर 7 आणि 8 इंच जर तुमचा गळा असेल तर दोन्ही गळे मी एकदाच ड्रॉ करून घेते. बघा 7 आणि 8 इंच जर तुमचा गळा असेल तर टक्सची उंची इथं किती टाकून घ्यायची आहे. तर बघा नॉर्मलप्रमाणे इथं गळ्याचा शेप देऊन घेतला आहे. तर 7 इंच आणि 8 इंच गळा टाकून घेतलेला आहे. तर बघा 7 इंच आणि 8 इंच जर तुमच्या गळ्याची उंची असेल तर आपल्याला टक्स पॉईंट हा 4 इंचाचा घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने इथं 4 इंचावर खूण करून हा टक्स इथं टाकून घ्यायचा आहे. तर बघा इथं साईडला टाकून घेते. तर बघा मी वेगवेगळ्या पेनचा वापर करते त्याच्यामुळे तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून. तर 7 आणि 8 इंच जर तुमचा पाठीमागील गळा असेल तर टक्सची उंची ही 4 इंच घ्यायची आहे. त्याच्यानंतर 9 आणि 10 हा डीप नेकमध्ये जातो. 9च्या पुढं गळ्याची उंची ही डीप नेकमध्ये जाते. तर बघा दोन्ही गळे इथं ड्रॉ करून घेतलेले आहेत. तर बघा गळ्याच्या उंचीनुसार इथं शोल्डरमध्ये चेंज करायचे आहे, पण आपण इथं फक्त गळ्याच्या उंचीनुसार टक्स पॉईंट किती घ्यायचा आहे कमरेचा ते बघणार आहोत. तर बघा त्याचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे. त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता की गळ्याच्या उंचीनुसार शोल्डर आपल्याला कसे ॲडजस्ट करायचे आहेत किंवा किती घ्यायचे आहेत. तर बघा 9 इंच आणि 10 इंच जर गळा असेल तर तुम्ही इथं टक्सची उंची 3.5 इंच घ्यायची आहे. तर बघा इथं 3.5 इथं 3.5 इंच घ्यायचा आहे. 9 इंच आणि 10 इंच जर असेल तर गळ्याची उंची टक्स पॉईंट हा 3.5 इंच घ्यायचा आहे. आता तर बघा 11 आणि 12 इंच असेल तर हा 11-12 हा डीप नेकमध्ये जर तुमचा गळा असेल तर लास्टचा आपला 12 इंचापर्यंत गळा असतो. 12 इंचाच्या पुढं डीप नेकमध्ये गळा नसतो. जास्तीत जास्त नॉर्मल 12 इंचापर्यंतच गळे घालतात. तर बघा तर आपल्याला इथं 2.5 इंचावर टक्सची उंची घ्यायची आहे. 11च्या पुढं जर गळा असेल आणि तुमची उंची जर इथं कमी असेल तर तुम्ही इथं कमी घेऊ शकता, आणि जर तुमची ब्लाऊजची उंची जर जास्त असेल 16 किंवा 17 तर इथं तुम्ही 3 इंचावर सुद्धा घेऊ शकता. पण याची बघा 15 इंच उंची आहे तर इथं 2.5 इंचावर टाकलेला आहे 11 आणि 12चा. तर इथं बघा तुम्हाला मी 1.5 इंच गळ्याच्या उंचीपासून म्हणजेच कॉलरच्या ब्लाऊजच्या उंचीपासून आपल्याला जास्तीत जास्त डीप नेकपर्यंत ह्याची उंची किती घ्यायची ते सांगितलेलं आहे, आणि त्याचा मी चार्टसुद्धा इथं रेडी केलेला आहे. तर इथं चार्ट तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता. तर बघा इकडल्या साईडला गळा उंची आणि इकडल्या साईडला टक्सची उंची टाकली आहे. तर बघा 1.5 इंच जर गळा उंची असेल तर 6 इंच शोल्डर घ्यायचा आहे. 3 इंच 4 इंच असेल तर 5.5 घ्यायचा आहे. 5-6 असेल तर 5 इंच. 7-8 गळा उंची असेल तर 4 इंच, आणि 9-10 असेल तर 3.5 इंच घ्यायची आहे. आणि 11-12 असेल तर इथं तुम्ही 2.5 इंच घ्यायची आहे.
तर बघा हा चार्ट तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा किंवा याचा स्क्रीनशॉटही घेऊ शकता. ही तुम्हाला खूप उपयोगीचा चार्ट आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला मला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याच्यात जरी तुम्हाला काही कन्फ्युजन झालं असेल, काही समजलं नसेल, तशीही कमेंट मला नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.